नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी। तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर। सेना बहुमतात, भाजपा राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर मनसेने उघडलं खातं। रत्नागिरी तालुक्यात 90% ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला। आमदार उदय सामंत यांची माहिती। रत्नागिरीचे पर्यावरण धोक्यात, धुराड्यांमधून होणाऱ्या प्रदूषणासाठी कठोर पावले उचलावीत, जनतेची मागणी। जिल्हा रुग्णालयात लिफ्ट, मृतदेह ठेवण्याचे फ्रीज बंद अवस्थेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। आणि वाऱ्याच्या झोताने पडलेल्या चर्माला येथील एसटी निवारा पुन्हा उभारून वयोवृद्ध तरुणांनी समाजासमोर ठेवला एक वेगळा आदर्श। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांचा फैसला लागला असून तालुक्यात सेना बहुमतात असून भाजपा राष्ट्रवादीने काही नेमक्या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत। विशेष म्हणजे हरचिरीमध्ये मनसेच्या 2 उमेदवारांनी विजय संपादन केला असून आपलं खातं उघडलं आहे। या निवडणुकीत प्रतिष्ठेची ठरलेल्या नाचणे ग्रामपंचायतीमध्ये सेनेने सर्वच्या सर्व जागा काबीज केल्या असून गाव विकास पॅनलचं पानिपत केलं आहे। तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीसाठी प्रशासनाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता। त्याप्रमाणे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला, उमेदवारांसाठी पॅनल उभं केलं, आघाड्या झाल्या। मात्र यावेळी एकही ग्रामपंचायतीसाठी युती झाली नाही। या निवडणुकीचा निकाल आंबेडकर भवन येथे काल लागला। सकाळपासून या निकालासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। सेना भाजपा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस कुमक तैनात होती। त्यांनी आपली भूमिका चोख बजावली। मतदान मोजणीच्या ठिकाणी मोजकेच व्यक्ती सोडण्यात येत होते। तालुका प्रशासनही अगदी सर्व प्रकारे सज्ज होतं। एका ग्रामपंचायतीचा निकाल हाती येऊ लागला तसतसा कर्मचाऱ्यांचा जल्लोष आंबेडकर भवनाबाहेर होताना दिसत होता। तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायत भाजपने ताब्यात घेतली आहे। याविषयी जिल्हा परिषदेच्या कोतवडे गटाचे प्रतिनिधी सतीश शेवडे यांनी स्पष्ट केलं। कोतवडे जिल्हा परिषद गटामध्ये 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या। गणपतीपुळा ग्रामपंचायत ही गाव पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेली आहे। खरवते ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही इच्छुकांना फॉर्म न भरल्यामुळे त्या ठिकाणची निवडणूक झाली नाही। उर्वरित 4 ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत। कोतवडे ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता आणि त्या ठिकाणी बालेकिल्ला म्हणून सर्व मतदारांनी त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे। त्याचबरोबर काळबादेवीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं 4 सीट निवडून आणून त्या ठिकाणचा सुद्धा आपला भारतीय जनता पार्टीचा हक्क कायम ठेवलेला आहे। याचवेळी राई ग्रामपंचायत भाजपने पुन्हा ताब्यात राखली आहे। याबाबत दत्ता देसाई यांनी सांगितलं, गेली 25 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली चाफे ग्रामपंचायत भाजप पुरस्कृत गाव पॅनलने 7 सीटा जिंकून विद्यमान सरपंच जे 25 वर्ष सुभाष राठे त्या ठिकाणी सरपंच होते त्यांचा पराभव एका पद्मशेखर मुळेंनी एका नवख्या तरुणाने केला आहे। आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी म्हणून आपण त्या ठिकाणी गाव पुरस्कृत पॅनल बनवून लढलो आहे आणि 7 सीट निवडून आले आहेत। खेडशी, मजगाव, सोमेश्वर, नाणीज, मिरजोळे, कुर्दुंडा, माजरे, परसुरी, नावडी, लवली, वाटत, नांदिवडे, वरवडे, आगरनरळ, रीळ, उंडी, कोळिसरे, करबुडे, जांभरुण, देवूड, खालगाव यासह तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकला आहे। भाटे ग्रामपंचायतमधून विजयी उमेदवारांनी स्पष्ट केलं, भाटे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकमध्ये आमच्या गाव पॅनलमधून आमचे जे 5 उमेदवार उभे होते ते 5 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत। म्हणजे मी एक जावेद अब्बास ओळेकर, दुसरा भाटकर अरमान उस्मान, तिसरे आपले नईमा रऊफ भाटकर ती बिनविरोध आहे। तसेच तिसऱ्या प्रभागातून आपले इब्राहिम हुसेन वाडकर आणि सायरा मुराद साखरकर असे आम्ही 5 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत। तसेच मी सर्व आमचे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचा आभार मानतो ज्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। सर्वांनी त्यांचा मी आभार मानतो आहे आणि येणाऱ्या ह्याच्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। रखरखत्या उन्हात कार्यकर्ते मिळेल त्या ठिकाणी उभे होते तर काही ठिकाणी जल्लोषात होते। पावस ग्रामपंचायतीबाबत गाव पॅनलचे नेते स्पष्ट करताना म्हणतायत, आम्ही विकास गावाचा सर्वांगीण विकास करू असा आम्ही प्रचार केला होता। त्यामुळे कुठल्याही नेत्याचा किंवा कुठल्याही याचा पक्षाचा सपोर्ट नसताना आम्हाला गाव पॅनलला 5 सीटा आलेल्या आहेत। हाच आमचा विजय आहे। भविष्यात
पूर्ण गाव आमच्या गाव पॅनलच्या पाठी उभा राहील एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाव पॅनलमधून आम्ही सर्व उमेदवार उभे होतो. त्यापैकी आम्ही 5 उमेदवार जिंकून आलेलो आहे आणि ह्या गावाच्या लोकांनी सपोर्ट केल्यामुळेच आम्ही 5 लोक जिंकून आलेलो आहे. आणि या सपोर्ट या आणखी आम्हाला अपेक्षा होती की जास्तीत जास्त लोक गाव पॅनलवरून निवडून येतील. तरी आता आलो आहे त्याच्यात आम्ही समाधान व्यक्त करतो आहे आणि जास्तीत जास्त गावाचा विकास होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. जल्लोष चालू असतानाच उमेदवारांचे जथ्थे कार्यालयाकडे येताना दिसत होते. कर्ला ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी उमेदवार आंबेडकर भवनात गेले तोवर सडामिऱ्या ग्रामपंचायतीच्या मतदानाचा निकाल लागला आणि सेनेचे सदस्य विजयाची खूण करीत बाहेर आले. सडामिऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पुन्हा निवडून आले. त्यांनीही यावेळी हॅट्रिक साधली आहे. तालुक्यातील सडामिऱ्या ग्रामपंचायत भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये केवळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. ग्रामपंचायतीमध्ये 10 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे असा ऐननिवडलेला आरोप भाजपने केला होता. याला जशा तसे शिवसेनेचे तालुका प्रमुख भाई सावंत यांनी उत्तर दिले आहे. तर आपण पाहूया. भाई, हा विजय आपण नेमका कशा प्रकारे? हा जो विजय सडामिऱ्या गावात झाला तो विकास कामामुळे झाला. आजपर्यंत सडामिऱ्या गावात 10 वर्ष सडामिऱ्या गावातील मतदार सुज्ञ आहेत. मतदार सुज्ञ असल्यामुळे त्यांनी विकास कामालाच जे करतात त्यांच्याबरोबर राहिलेले होते. शिवसेनेच्या सडामिऱ्यातील सरपंच यांना पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची संधी मिळणार. नेमकं त्यांचं मत याबाबत काय आहे आपण जाणून घेऊया. पण सांगा. आज मला खूप आनंद वाटतो आहे. माझी हॅट्रिक झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांनी माझ्या गावाले मतदारांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि यापुढे पण मला ते अशीच साथ देतील अशा मी त्यांच्याकडनं आशा बाळगते. कर्ला ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचा निकाल लागला आणि विजयाची खूण करीत आनंदात बाहेर आले. अख्तर शिरगावकर यांनी स्पष्ट केलं की आम्ही धनशक्तीवर मात केली आहे. हा जनशक्तीचा विजय आहे असं स्पष्ट केलं. तालुक्यातील कर्ला ग्रामपंचायत शिवसेनेने मोठी प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणी पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. अख्तर शिरगावकर या ठिकाणी सरपंच होते. त्यांनी चांगल्या प्रकारे विकास कामं केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी या निवडणुकीत बाजी मारलेली आहे. या निवडणुकीत त्यांनी आपली ग्रामपंचायत पुन्हा राष्ट्रवादीकडे राखण्यास यश मिळवले आहे. गाव पॅनलने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यामुळे हे भावी सरपंच नेमके कोणती भूमिका घेतात हे आता आपण पाहणार आहोत. मतदार बंधू भगिनीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण जो विकास केला आहे त्या विकासाला लक्षात ठेवून सामनेवालीने जेवढं काय त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता, अपप्रचार केला होता, त्याला न जुमानताना बाबा हेच सरपंच आमचा विकास करू शकतात हे दाखवून दिल्यामुळे मला अभिमान आहे त्या माझ्या मतदार लोकांवरती. तर मी त्यांच्यासाठी जे काही करायचं आहे ते रक्ताचं पाणी करून मी 100% करणार आहे आणि परत दाखवूनच देणार आहे की विकास कशाला म्हणतात ते. हा जो विजय आहे ना माझा नाही नसून तो जनतेचा विजय आहे. धनशक्तीला मात केली. शेवटचा निकाल शिवसेना भाजपने प्रतिष्ठित केलेल्या नाचणे ग्रामपंचायतीचा हाती आला. यामध्ये शिवसेनेने बाजी मारली. मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर आता लक्ष लागून राहिलं आहे ते राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे. नेते मंडळी आता काय भूमिका घेतात यावर पाली ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाईल हे स्पष्ट होणार आहे. तर रत्नागिरी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. यामध्ये 90% ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेने बहुतांश ग्रामपंचायतींवर भगवा फडकवल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यापाठोपाठ भाजप आणि राष्ट्रवादीनेही दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी घेतली आहे. प्रशासनाने तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याप्रमाणे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. निवडणुकीसाठी उमेदवार दिले, त्यापैकी योग्य त्यांना मतदारांनी निवडून दिलं. यामध्ये शिवसेनेला भरघोस यश आल्याचं आमदार सामंत यांनी सांगितलं. 53 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला आहे. शिरगाव जिल्हा परिषद गटातील जाकीमिऱ्या, सडामिऱ्या, मिरजोळे, मजगाव, हातखंबा गटातील झरेवाडी, हातखंबा, पानवल, बसणी, पाली, खानू, कापडगाव, नाचणे, सोमेश्वर, खेडशी, गोळप गटातील भाटे, कुर्तडे, चिंद्रवली, पावस, शिवारांबेरे, कोळंबे, नाखरे, डोरले आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेचे 2 उमेदवार निवडून आले असून पहिल्यांदाच मनसेने आपला खातं उघडलं आहे.
हरचेरी ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या 2 उमेदवारांच्या हाती सरपंच पदाची चावी आहे. रत्नागिरी तालुक्यातील मतदारसंघाला संगमेश्वर तालुक्याचा काही भाग जोडला गेला असल्याने तेथील 50 सदस्य सेनेचे निवडून आले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे 476 सदस्यांपैकी 359 सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी सेना विरुद्ध सेना अशी मैत्रीपूर्ण लढत झाली. ते कुणीही किती वाद लावण्याचा प्रयत्न केला तरी ते लागत नाही. शिवसेनेची पहिली खासियत आहे. त्याच्यामुळे परिस्थिती अशी काही नाही आहे की शिवसेनेच्या विरोधात शिवसैनिक लढला म्हणून ताबडतोब आम्ही काही त्याला काढून टाकणार. जिथं आम्ही सांगितलं, जिल्हा प्रमुख साहेब पण होते, तेव्हा आम्ही अंडरस्टँडिंग करू ना, त्यांना समन्वय कसं करायचं, काय करायचं बघू. पण शिवसेनेच्या पॅनलच्या विरोधात भाजपचं पॅनल आहे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर भाजपचा प्रचार केला असेल भाजपच्या पॅनलचा, तर आम्ही निर्णय घेऊ. या निवडणुकीबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांनीही आपलं मत व्यक्त केलं. ग्रामपंचायत पातळीवरती आपल्याला माहिती आहे, तिथे नाही म्हटलं तरी गाव पातळीवरती अनेक वादविवाद असतात. मग त्याचा पक्षाला एक वलय देण्याचं काम जुना नवीन करण्याचं मित्रपक्षांनी आमच्या प्रयत्न केला. परंतु तिथे शेवटी कसं शिवसेना म्हणून आपल्याला यश जे संपादन झालं ते शिवसेना म्हणून झालेलं आहे हे आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं. या निवडणुकीत सेनेला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीचं श्रेय आमदार उदय सामंत, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक आणि बंड्या साळवे यांनी तमाम शिवसैनिकांना दिलं आहे. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. जिल्ह्यात पर्यावरण निरोगी राहावं म्हणून नेहमीच पुढाकार घेणाऱ्या अनेक कंपन्यांच्या धुराड्यामधून घातक रसायन मिश्रित वायू सोडले जात असल्याने लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण काळजीत पडले आहेत. याकडे राज्य पर्यावरण खात्याने कठोर पावले उचलावीत अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरालगतच्या MIDC परिसरातील अनेक प्रदूषित कंपन्यांमधून धूर सोडण्यात येतो. हा धूर काही वेळा सकाळी सोडण्यात येत असल्याने धूर मिश्रित वातावरण शहरात तयार होतं. त्यामुळे मुख्य रस्त्यासहित अन्य रस्त्यावर या धुराचा त्रास सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. या धुरामुळे कॅन्सरसारखे महाभयंकर रोग होण्याची शक्यता असल्याचं ज्येष्ठ नागरिकांतून बोललं जात आहे. त्याचप्रमाणे शिरगाव येथील एका सिमेंट बनवणाऱ्या कारखान्यातून उडणाऱ्या धूळ मिश्रित राखेतून परिसर अस्वच्छ होऊ लागला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा आहेत. मात्र या उडणाऱ्या धूळ मिश्रित राखेतून आंब्यावर मोठं संकट आलं आहे. अनेक हापूस आंब्यावर काळे डाग पडले असून हे हवेतील प्रदूषणामुळेच आहेत असा येथील शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी येथील जनतेतून होऊ लागली आहे. प्रदूषण मंडळ फक्त कागद रंगवत असून रत्नागिरीतील होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे आता गरजेचं झालं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं महाराजा बॅग हाऊस आपल्या आवडीनुसार विविध रंगातील बॅगा, टिकायला मजबूत आणि वजनाला हलक्या असलेल्या बॅगा उपलब्ध. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध. तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साईजचे आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध. विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्स, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक 30 डिझाईन्स असल्यामुळं दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे. नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. म्हणूनच अल्पावधीतच लोकप्रिय झालेत नक्षत्रचे दागिने. काय मग, कधी भेट देताय नक्षत्रला? अहो, नक्षत्रचे ब्रँड शॉप तुमच्याही शहरात आहेच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले
पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG. सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करत आहेत शुभारंभ. GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूट न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे संचालित पन्हाळा पब्लिक स्कूल नयनरम्य, निसर्गरम्य, ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं पन्हाळा पब्लिक स्कूल 1ली ते 10वी स्टेट बोर्ड अभ्यासक्रम राबवणारी इंग्रजी माध्यमाची निवासी आणि अनिवासी शाळा, अत्याधुनिक एड्युकॉम तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणारी आणि एरो मॉडेलिंगचं संपूर्ण प्रशिक्षण देणारी एकमेव शाळा, कला, क्रीडा, विज्ञान आणि शिक्षण असे चतुसूत्रात्मक विकास साधणारी नामवंत शाळा, खेळांची प्रशस्त मैदानं, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, 24 तास वैद्यकीय सेवा, स्वतंत्र आणि सर्व सोयीनियुक्त वसतिगृह, समतोल आणि सकस आहार, इयत्ता 1ली ते 9वीच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू, म्हणजेच पन्हाळा पब्लिक स्कूल. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य, पन्हाळा पब्लिक स्कूल, बुधवारपेठ, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. खास कोकणवासियांसाठी 1 दिवसीय प्रवेश मार्गदर्शन शिबिर शनिवार दिनांक 25 एप्रिल 2015. स्थळ छाया गेस्ट हाऊस, जानकी निवास, पर्याची आळी, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नव्यानेच बसवण्यात आलेली लिफ्ट आठवडाभर बंद असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. मोठमोठ्या रहिवासी इमारतीमधील लिफ्ट अखंडपणे विना अडथळा सुरू असताना मात्र जिल्हा रुग्णालयातीलच या सर्व गोष्टी 1-2 वर्षात बंद का पडतात, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात याआधीची लिफ्ट जुनी झाल्याने आणि ती बंद असल्याने नव्या स्वरूपात बसवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं होतं. मात्र बरेच महिने उलटूनही या लिफ्टचं काम पूर्ण झालं नव्हतं. या लिफ्टच्या निर्मितीसाठी तब्बल 35 लाख रुपये खर्ची घालून ही अद्ययावत लिफ्ट जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आली. मात्र एवढा सारा खर्च करूनही नव्यानेच बसवलेली लिफ्ट पुन्हा बंद पडली आहे. 8 दिवसांपूर्वी रुग्णांना जेवण पुरवणारे वेटर या लिफ्टमध्ये अर्धा तास अडकून पडले होते. मात्र येथील जागृत कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांची यातून सुटका करण्यात आली होती. ही लिफ्ट अनेक दिवस बंद असल्याने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील रुग्णांना येथील कर्मचाऱ्यांना उचलून न्यावं लागत आहे. भाजलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांना वार्डमध्ये नेताना या कर्मचाऱ्यांची त्रेधा तिरपट उडत आहे. तसेच 5 वर्ष गॅरंटी असणारे मृतदेह ठेवणारे फ्रीजर नव्याने बसवण्यात आलं होतं. मात्र हे फ्रीजर बसवल्यानंतर 3 महिन्यातच बंद पडल्याने या फ्रीजरच्या गॅरंटी संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच जुने फ्रीज ही बंद असल्याने रुग्णालयात येणारे मृतदेह कशा प्रकारे ठेवायचे असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे. वास्तविक जिल्हा रुग्णालयातील सर्व प्रशासकीय कामकाज हे सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या देखरेखीखाली करीत असतं. या सर्व बाबींची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना हा विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल सर्वसामान्यांतून केला जात आहे. मात्र या सर्व समस्यांना सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार राहणार आहे असं बोललं जात आहे. तर रत्नागिरी चर्मालय येथे एसटीची निवारा शेड वाऱ्याच्या झोताने पडल्याचा वृत्तांत बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्ता बातमीपत्रात प्रसारित करण्यात आला होता. तरी देखील निद्रिस्त लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतलेली नाही. मात्र येथील स्थानिक वयोवृद्धांनी एकत्र येत या शेडची पुन्हा उभारणी करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. चर्मालय येथे प्रवासी निवाऱ्यासाठी बस शेडची निर्मिती काही वर्षापूर्वी करण्यात आली होती. ही शेड जीर्ण झाल्याने ती वर्षभरापूर्वी वाऱ्याच्या झोताने निखळून पडली होती. त्यामुळे ते एसटीच्या प्रतीक्षेत उभे राहण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. येथील स्थानिक रहिवाशांनी या शेडच्या पुनर्उभारणीसाठी येथील स्थानिक नगरसेवक, तालुक्याचे आमदार, विविध संस्था यांच्याकडे तोंडी तसेच लेखी निवेदनाद्वारे ही शेड उभी करण्यासाठी मागणी केली होती. मात्र वर्ष उलटून गेलं तरी यातील कुठल्याच व्यक्तीने या एसटीच्या निवारा शेडकडे लक्ष दिलेलं नाही. निवडणुकीसाठी मतदानासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार येत असतात. मात्र येथील स्थानिकांची साध्या बस शेडची मागणी पूर्ण करू शकत नाहीत. हे दुर्दैवच म्हणावं लागेल.
या प्रवासी निवाऱ्याचा फायदा विद्यार्थी, स्थानिक रहिवासी, इतर प्रवासी यांना होत होता. मात्र हा निवारा वाऱ्याच्या झोताने पडल्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना भर उन्हातच एसटीच्या येण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. ही बाब ओळखून येथील स्थानिक वयोवृद्ध तरुणांनी, होय वयोवृद्ध तरुणांनीच म्हणावं लागेल, कारण तरुणांना लाजवेल असं कार्य त्यांनी आपल्या या वयात केलं आहे. येथील वयोवृद्धांनी एकत्र येत या निवारा बस शेडसाठी तब्बल 25,000ची वर्गणी गोळा करून ही निवारा बस शेड स्वतः राबून उभी केली आहे. सर्व म्युन्सिपल कॉलनीचे ज्येष्ठ सर्व लोक आम्ही आता हजर आहोत होते. आम्ही ही शेड जी केलो आहे ती शेड आम्ही ह्या सर्व मंडळीने एकत्र येऊन वर्गणी जमा करून, वर्गणी गोळा करून आम्ही ही शेड उभी केली आहे. पण आम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, आम्ही मोठमोठ्या क्लब लोकांना किंवा अन्य लोकांना रत्नागिरीच्या बरेचशा आम्ही विनवणी केली होती. 1 वर्षाच्या अगोदरपासून ही शेड पडलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी हे पाहिलेलं आहे इथल्या लोकांना, पण आम्हाला ते कोणी सहकार्य करायला तयार नाही. म्हणून आम्ही हे सर्व वर्गणी काढून आम्ही 25,000 रुपये जमा करून हे आम्ही एवढी शेड तयार उभी केलेली आहे. आणि सांगायचं तरी म्हणजे अन्य पुढारी लोकांना पण आम्ही असा विनवणी करत होतो पण कोणी आम्हाला आमच्याकडे कोणी लक्ष दिले ते का हे विकास व्हावा, लोकांना तिथे सावली व्हावी म्हणून आम्ही हे प्रयत्न केले. तर सांगायचं म्हणजे एवढ्या लोकांना सांगून सुद्धा आम्हाला कोणी सहकार्य केलेलं नाही. वास्तविक हे काम तरुण मंडळींनी करायला पाहिजे. आम्हाला आता या वयस्कर माणसांना करावं लागलं आणि जनतेच्या सोयीसाठी केलं एवढं. विशेष बाब म्हणजे या वयोवृद्धांकडे प्रवासासाठी स्वमालकीची वाहने आहेत. मात्र इतर प्रवासी वाटसरूंसाठी एसटीची प्रवासी शेड उभारून समाजात एक प्रकारे आदर्श निर्माण केला आहे. वास्तविक अशा प्रकारची समाजसेवा तरुणांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी, नगराध्यक्ष, आमदार, खासदारांनी, सामाजिक संस्थांनी करावायची असतात. मात्र या सर्वांनी जरी या प्रकरणाकडे लक्ष दिलं नसलं तरी हिंमत न हारता या वयोवृद्ध तरुणांनी या सर्वांच्या डोळ्यात एक चांगल्या प्रकारचं अंजन घातलं आहे. या कामामध्ये येथील रहिवासी शशिकांत भाटकर, वामन पंडित, प्रभाकर मयेकर, विजयराव ओक, नामदेव शिंदे, किशोर भुते, विलास कद्रेकर या वयोवृद्ध तरुणांचा समावेश आहे. एकूणच खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी काय असते ते या वयोवृद्ध तरुणांनी दाखवून दिलं आहे. स्वतःचा स्वार्थ न पाहता इतरांच्या सोयीसाठी धडपड करणाऱ्या या वयोवृद्धांनी ही एक प्रशासन, नगरसेवक, लोकप्रतिनिधींना चपराकच मारले असं म्हणावं लागेल. झोपेचं सोंग घेतलेल्या या सर्वांनी आता यापुढे तरी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावं अशा या वयोवृद्ध तरुणांना बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे मानाचा सलाम. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर. सेना बहुमतात, भाजपा राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर मनसेने उघडलं खातं. रत्नागिरी तालुक्यात 90% ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला. आमदार उदय सामंत यांची माहिती. रत्नागिरीचे पर्यावरण धोक्यात, धुराड्यांमधून होणाऱ्या प्रदूषणासाठी कठोर पावले उचलावीत, जनतेची मागणी. जिल्हा रुग्णालयात लिफ्ट, मृतदेह ठेवण्याचे फ्रीज बंद अवस्थेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. आणि वाऱ्याच्या झोताने पडलेल्या चर्माला येथील एसटी निवारा पुन्हा उभारून वयोवृद्ध तरुणांनी समाजासमोर ठेवला एक वेगळा आदर्श. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.
Rave Star.